हा प्रश्न वेक्टर या चॅप्टरवर सीईटी 2018 ला आलेला आहे बघा. ए युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज 0.8 i cap plus bj cap plus 0.4 k cap. Hence, the value of b must be option A 0.4, B under root of 0.6, C 0.2 and D under root of 0.2. आता कसं सोडवायचं बघा. तर दिलेला वेक्टर हा युनिट वेक्टर आहे. मग आधी आपण त्याला P असं म्हणू. वेक्टर P दॅट इज इक्वल टू 0.8 i cap plus bj cap plus 0.4 k cap. मग वेक्टर कशा स्वरूपात लिहितात. वेक्टर P दॅट इज इक्वल टू px i cap plus pyj cap plus pz k cap. आणि मग त्याचं तुम्हाला जर मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तर P बरोबर काय येतं अंडर रूट ऑफ px स्क्वेअर प्लस py स्क्वेअर प्लस pz स्क्वेअर. मग आता P युनिट वेक्टर आहे म्हणजे P ची किंमत 1 टाकली आणि याची जर कंपॅरिझन केली तर px बरोबर हे आहे, py बरोबर b आहे आणि pz बरोबर 0.4 आहे. त्याचा स्क्वेअर केला, हे सोडवलं आपण. सोडवल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की बी स्क्वेअरची व्हॅल्यू ही 0.2 आलेली आहे आणि म्हणून बी बरोबर काय आलं अंडर रूट ऑफ 0.2 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.